भारताची लोकशाही बळकट करण्याचं काम राज्यघटनेनं केलं असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपला देश उत्तरोत्तर प्रगती करत आहे असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर चैत्यभूमी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। देशातून संपूर्णपणे जातीभेद नष्ट करणं ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल असं ते म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत द्रष्टे होते। त्यांचा सगळ्या विषयात असलेला अभ्यास आणि व्यासंग हा संविधानात प्रतिबिंबित झाला आहे आणि आज आपला देश जी अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे त्याचं श्रेय संविधानाचं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। भारताच्या संविधानात देशापुढील सगळ्या समस्या निवारणाचे उपाय आहेत असं सांगत सामान्य लोकांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मूलमंत्र संविधानात आहे असं ते म्हणाले। भारत संविधानाच्या मार्गानेच जगातील महाशक्ती बनू शकतो। भारताच्या संविधानानुरूप आपलं आचरण असेल आणि कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा महत्त्वाचं भारताचं संविधान असेल हा कृतिसंकल्प करण्याचं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं। या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय संविधानाचा महामार्ग की ज्या महामार्गामुळे हा भारत देश जगातली महाशक्ती बनू शकतो। आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे, एकच संकल्प केला पाहिजे की भारताच्या संविधानानुरूप आमचं आचरण असेल। आमच्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्त्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधानानुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू। मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू। खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार हे आपण कधी फेडूच शकत नाही। त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी आपण त्यांना अभिवादन करण्याकरता येतो। जे कार्य आम्ही करू ते संविधान अनुरूप करू आणि काम करत असताना समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे जो वंचित आहे त्या वंचिताचाच विचार हा पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल। इंदू मिल स्मारक पूर्ण करायला काहीसा विलंब झाला असला तरी हे स्मारक वेगाने पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। महापुरुष इतिहास घडवतात मात्र डॉक्टर आंबेडकरांनी इतिहास बदलला असं सांगत बाबासाहेबांचे विचार आणि संविधान कायम आपल्यासोबत असणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। बाबासाहेबांच्या मार्गावरून चालण्याचा, त्यांनी दिलेल्या जीवनमूल्यांचा आदर करण्याचा तसंच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सशक्त करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असेल असं शिंदे म्हणाले। आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे। राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न यापुढे अधिक वेगाने सुरू राहतील। त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेही आम्ही कमी पडणार नाही। प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे आणि त्याचं काम सुरू आहे। आज महापरिनिर्वाण दिनी संविधानाला अभिप्रेत असलेलं कल्याणकारी राज्य उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही सुरू करतो। देशाला एकतेच्या आणि बंधुत्वाच्या धाग्याने बांधण्याची ताकद संविधानात आहे। राज्यातलं महायुतीचं सरकार डॉक्टर बाबासाहेबांचे विचार संविधानाला आदर्श मानून कारभार करेल आणि व्यापक जनहिताचे निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली। जनतेचं प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। आता आणि यापूर्वी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना कुठलाही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा, राज्याच्या देशाच्या विकासाचा असला पाहिजे। आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी आम्ही सर्वांनी कायम घेतलेली आहे। यापुढे देखील आमच्याकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतला जाईल असा विश्वास मी या निमित्ताने देतो।